या चंदगड मतदारसंघामध्ये एवढ्या मोठ्या उपस्थितीने आपण इथं आला आहात यावरूनच आपला निर्णय हा बरोबर होता आणि निकाल हा सुद्धा पक्का झालेला आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। आपल्याला बाबासाहेब कोपेकर ताईंचे वडील यांचा सातत्याने पूर्वी मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने चंदगड मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून त्यांनी जे विकासाचे काम केले, विशेषतः इरिगेशनचे कामं केलेले आहेत, रस्त्यांची कामं झालेले आहेत पूर्वी आणि एकंदरीतच महाराष्ट्राला स्पीकर सभापती असताना सातत्याने मार्गदर्शन सुद्धा लाभलेलं आहे। आपल्या महाराष्ट्राला एक मोठी परंपरा आहे की महाराष्ट्र राज्य हे पूर्वी भारतामध्ये नंबर 1 राज्य असं संबोधले जायचं। आता मात्र ते 1 नंबर राहिलेलं नाही आहे। आपल्याला 1 नंबर गाठायचा असेल तर नंदाताईंना आपण विधानसभेला पाठवून आपल्या महाविकास आघाडीची ताकद वाढवण्यामध्ये आपला सगळ्यांचा सहभाग असणार पाहिजे निश्चित, आणि तो असणारच, त्यात काही प्रश्न नाही आहे। कारण आपण पाहतोय आता ही या अलीकडच्या काळामध्ये जी खंडणी आणि टक्केवारीची परंपरा आहे ती आपल्याला मोडून काढायची आहे। टक्केवारी आणि खंडणीची परंपरा याने आपलं महाराष्ट्र दूषित झालेला आहे, त्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे। जास्तीत जास्त रक्कम जी काय आपल्याला मंजूर होती त्या प्रत्यक्ष कामावर लागली पाहिजे, अशा या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांना यापुढे काम करायचं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं नंदाताई ह्या सगळ्या उपयुक्त ठरतील। त्या डॉक्टर सुद्धा आहेत आणि कोणाला सांगता येत नाही आता, परंतु ते कदाचित आरोग्य मंत्री सुद्धा झाले तर आपल्याला आश्चर्य वाटू नये। डॉक्टर असल्यामुळे सगळ्यांच्या तब्येती ते चांगल्या सांभाळतील, फक्त आरोग्याच्या दृष्टिकोनातून नव्हे तर सर्वच दृष्टिकोनातून, आर्थिक दृष्टिकोनातून, व्यवसाय आपल्या दृष्टिकोनातून, सगळ्या दृष्टिकोनातून आपल्या चांगला सांभाळणार या नंदाताई असणार आहेत। आपली महाविकास आघाडी ही सातत्याने आता प्रयत्नशील आहे आणि यशस्वी होईल हे निश्चितच आहे। कोल्हापूरमध्ये सुद्धा आपल्या 10 सीट महाविकास आघाडीच्या येतील असं सर्वांना आत्मविश्वास आता तयार झालेला आहे आणि त्यामध्ये ही सीट तर आहेच आहे, चंदगडची सीट तर आहेच आहे, त्याबरोबर इतर सर्वच आणि विशेष आज इथं जे नेते उपस्थित आहेत त्यामध्ये आपल्यामध्ये काही आत्ताच आले नसतील तरी सर्वच जण आपल्या बरोबर आहेत। महाविकास आघाडीमध्ये आपले काँग्रेसचे नेते बंटी पाटील ते सुद्धा आपल्या बरोबरच आहेत, म्हणजे नंदाताईंच्या बरोबर आहेत, संभाजीराव आहेत आणि चव्हाण आहेत, सगळे इतर सगळे पक्षांचे विजयराव देवणे आहेत, शिवसेनेचे, आणि त्या तऱ्हेने सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याची ताकद ही कोपेकरांना आहे। आणि महाविकास आघाडीचा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे त्याचबरोबर असेही विचार आहेत की सर्व जाती जमातीतील लोक त्यांना आपण बरोबर घेऊन जायचं। आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून आपण स्फूर्ती घेतोय, पण ती स्फूर्ती घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे। आपण आत्ताच बघितलं मालवण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कसा कोसळला, 4 महिने उभा राहिला, 4 महिन्याच्या 5-6 महिन्यात कोसळला। अशी परिस्थिती अशी परिस्थिती ह्या शासनाने आता केलेली आहे। त्यांचं लक्ष पूर्ण पैसे मिळवण्याकडेच आहे असं सर्वांना लक्षात आलेलं आहे। याच्यावरनं किती
घोटाळा केला आहे त्यांनी मालवणमध्ये, हे सुद्धा आपल्याला सर्वांना लक्षात येऊ शकते. आपल्याला त्याच्या पलीकडे जायचं आहे. आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे. शाहू फुले आंबेडकर यांचे विचार जे सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहेत ते घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे. आपण माणुसकीच्या दृष्टिकोनातून पुढे जायचं आहे. आणि एकत्रित आपण जर पाहिलं तर कुठेच आपण मागे पडणार नाही. नंदाताई ह्या डॉक्टर असल्यामुळे मानवतावादी त्यांचा विचार निश्चित त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येईल. त्यांच्या बहिणी सुद्धा सगळ्या डॉक्टर्स आहेत. तर त्यामुळे मला निश्चित असं खात्री आहे की आपल्या चंदगडची परिस्थिती, आरोग्याची परिस्थिती तर निश्चित बदलून जाईल. आपल्याला या चंदगडमध्ये अनेक समस्या आहेत. अजून आपल्याला बेळगाव ते सावंतवाडी ही रेल्वे सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. माझं तसं पत्र शासनाला, केंद्रीय शासनाला गेलेलं आहे. अजून त्याची वाटचाल फार जोरात जरी नसली तरी ती सुरुवात झाली असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. उद्योग सुद्धा आपल्याला इथं चंदगडमध्ये आणायचे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. आत्ताच चव्हाणांनी सांगितल्याप्रमाणे हा माळ पूर्ण आपल्याला एवढा मोठा दिसतोय तो मोकळाच आहे. इथं उद्योगधंदे चांगले येऊ शकतात. शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा अनेक सुधारणा इथं होऊ शकते. पर्यटन एक विशेष गोष्ट आहे की चंदगडला सोयीस्कर आहे. इथं शिवाजी महाराजांच्या काळातले अनेक किल्ले आहेत आणि पर्यटन हा एक चांगला विषय इथं होऊ शकतोय. त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या ताई निश्चित तिकडे लक्ष देतील. अशा तऱ्हेने आपले महाविकास आघाडीचे आणि आपल्या राष्ट्रवादी माणूस तुतारी घेऊन तुतारी घेतोय हातात आणि वाजवतोय हे चिन्ह ताईंचं आहे. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवावं. नंबर 2 त्यांचा नंबर 2 आहे तिथं. आणखी नेत्या नावाच्या पुढे आपण मोठ्या प्रमाणात आपण सर्वच जण आपलं शिक्कामोर्तब करणार, आपलं बटन दाबणार आणि त्यांना निवडून येणार आणि आपल्या पवार साहेबांचे हात महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये त्या निमित्ताने मजबूत करणार एवढा विश्वास मी व्यक्त करतो. आणि आपण सर्व एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं उपस्थित राहिला तर आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी ही ताकदीने आपल्याला पुढे आलेली दिसेल. आणि मुख्यमंत्री किंवा कोणी जे असेल ते आज जरी ठरले नसले तरी लवकरच ठरतील. कारण लोकशाहीची प्रथा अशी आहे की निवडणुकीनंतर आपला नेता निवडला जातोय. अशा तऱ्हेने आज आपण सगळे इथं जे आलात तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.